मित्रांनो, या भाऊनं बायकोची सोडचिठ्ठी कशामुळे घेतली आहे बघा. चल तू चल, अजिबात राहायचं नाही माझ्या घरात. अहो सोडा की अहो. तुला चल म्हणलं. तू सोडा की प्लीज. चल म्हणलं. अहो तुमच्या पाया पडते सोडा. एकच चूक झाली आयुष्यात माझी. नाही, चुकीला माफी नाही. आणि तू राहायचं नाही. तुझ्यावर मी सोडचिठ्ठी घेतल्याशिवाय राहणार नाही. चल तू. अहो सोडा की तुमच्या पाया पडते सोडा. एकच चूक झाली की माझी. सुनी गप बस आणि गप चल वकिलाकडे. तुझ्याकडून मला आज सोडचिठ्ठी पाहिजे म्हणजे चल तू गप. घाल चप्पल. तुझं खापर कुठे? नको नको अहो नको ऐका हो. चल म्हणलं सुनी. प्लीज ऐका हो ऐका की. तुला इथेच बुक्की घालीन. तू नाही, चल तू वकिलाकडे चला दे. तुला चल म्हणलो. आता बाई. चल चल. तुला चल म्हणलं सुनी. अरे दादा काय झालं? अरे तू मध्ये बापू, पण या नको दीदी, भावाची तू का बस. बहीण आली की अरे दादा आता? पण झालं काय? आज मी हिच्याबरोबर सोडचिठ्ठी घेतल्याशिवाय दम खाणार नाही. दीदी तू मध्ये पण नको फक्त. चल तू चल. अरे दादा पण सोडचिठ्ठी घेण्यासारखं झालंय काय? सांग तर आधी. किचन मध्ये गॅस चालू ठेवून परागत हॉल मध्ये हिने टीव्ही बघत बसली आहे. चल निघेतून चल. दादा तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. मी तुझं दुसरं लग्न लावून देते आणि हुंड्यात 2 गॅस सिलेंडर द्यायला लावते. मी भाऊची बहीण सुद्धा भाऊला चांगला सपोर्ट करायला निघाली. आता काही पण खरं मला नाही. घरातनं बाहेर काढू नका. तुमचा पाया पडते. अवघड कंडिशन झाली की राव, आता काही खरं नाही.